माय न्यू व्लॉग. तर भाऊ गेल्यापासून करमत नाहीये, मन पण लागत नाहीये. आता मला जाऊ वाटायला लागले चाकूरला, पण शाळेमुळे नाही. मनात धाकूड धुकूड चालू आहे की जाऊ की नको, जाऊ की नको. आपलं माहेर कसंही असू द्या, जावं तर वाटतंय बरं का. आणि सासरी कितीही सोन्याचा घास असू द्या, शेवटी माहेर ती माहेरच. तिथे रुखी सुखी रोटी खाऊन ही आपण म्हणजे मस्त एन्जॉय करू शकतो. आपले बघा सच्चिक लांशू ना. आणि खरंच असं वाटायला की जाऊ एक दिवस तरी राहून येऊ का, असं वाटायला लागले. कारण आई मला खूपच कन्व्हिन्स करायली, म्हटली की ये, सगळं बनवलेलं आहे, परत एकदा एकदा येऊन जा असं म्हणायली. शनिवार रविवार राहून जा असं म्हणते ती. बघूत, माझंच काही डिसाईड होत नाहीये, कन्फर्म होत नाहीये. कसं करू ना, काहीच कळत नाही खरंच. ह्या आठवड्यात जर असत्या ना हर्षूला सुट्टी, नक्कीच गेले असते. पण तरी पण आणि जावं का, सतत मनात तोच विचारायला लागलाय. बघूत काय होते. जर मला जायचं असेल निघाले तर मी तुम्हाला सांगतेच. आणि माझी आज गुड मॉर्निंग अशी झालेली आहे. टिफिन वगैरे बनवून दिला. आज ना बिलकुल कसलंच करमत नाहीये मला. मी परत टिफिन वगैरे केले, रांगोळी वगैरे काढलेली आहे, बाहेर सगळं स्वच्छ करून घर वगैरे झाडून परत झोपी गेले माहितीये का. 8-8:30ला काहीतरी, परत उठले 9-9:30ला. आणि आज बिलकुलच करमत नाहीये. चहा वगैरे काहीच काहीच म्हणजे मनच लागत नाही आज तर माझं. आज आहे शुक्रवार, जे की फ्रायडे, आणि उद्या सॅटरडे. बघावं म्हणाले 1-2 दिवस तरी राहून यावं असं वाटायला लागलं मला. कसंही असू द्या, शेवटी माहेर ते माहेर. माहेरचे ते उबदार, आपली मऊ, एवढं छान असताना ते घर. आपलं आयुष्य गेलेलं असतं म्हणजे बालपण, सर्व काही आईचं मयळूपणाव. खरंच लईच. बघूत आता काय होते की जावं तर वाटायला लागले मला. अंशूला म्हटलं, अंशू जायचं का रे, तर नको म्हणतं. त्याला तर म्हणायला लागले, पण मी गेलं ना दोघंही येतात माझ्या मागे, एवढं मात्र खरंय. आज जावं का असं वाटायला लागले मला. 2 दिवस राहून येता येईल असं, म्हणजे खूपच म्हणजे एवढी एक्साइटेड झाले ना ते गेल्यापासून, तर म्हणजे की जावंच वाटायला लागलं असं वाटायला लागले. असंही तसंही मी साडी घेतली, तरी पण म्हटलं जाऊन येऊ का असं वाटायला लागलं. हे पण हे ह्यांचं तर काही नसतं. तू उलट मला तर म्हणायला लागली, तुला करमत नाही तर तू जा 2 दिवस राहून ये, मग तुला थोडंफार फ्रेश वाटेल. सगळे जाऊन आलेले आहेत म्हणून मग असं वाटायला लागलं की चला जाऊन यावं 2 दिवस, तेवढंच आपला मूड ही चेंज होईल. पण आणि ही मूडवर डिपेंड आहे माझ्या. आणि इथे मी काय खाते तुम्ही पहा, हे पहा, इथे खात आहे मी सीताफळ. अंशूचं चाललंय तिथे रोल खाणं, ते बघा कसं खातोय. खायलास ना. आ बर, एक फिनिश केलाय बरं का रोल. खायचं तर असते पण नाटकं लय असतात. आणि मी खात आहे इथे सीताफळ, तुम्हाला दाखवलेलंच आहे पहा. आणि आज किती दिवसांनी थोडंफार ऊन पडलेलं आहे. काल पण थोडंफार पडलेलं होतं. 23 तारखेपासून जे पाऊस सुरू होता ना, तो होताच कंटिन्यूस सुरू. आणि हा तुम्हाला मी म्हटलं की माहेरी जाऊ का नको, तुम्ही सांगा मी जाऊ की नको, काय कर काय समजत नाही. म्हणजे मी सध्या सिच्युएशन अशी झाली की जाऊ की नको, जाऊ की नको असं आहे. बघत, मन खूप झालं तर जायचं, नाही तर मग नाही. आणि हे बघा आला बघा जवळ. लाईक तो बनताय. ए बाय सरक, आता तर सुरू केलंय मी ब्लॉग. याचं हेच असते, जा तिकडे, जातो सुद्धा खादा पण सरक रे. इथं चाललंय त्याचा टीव्ही पाहणं. चला तर आज ब्लॉग टाकलेला आहे मी, आणि ते खात आहे मी सीताफळ, जे की यांनी आणलं. एवढे मोठे मोठे सीताफळ आहेत ना, खूपच. माझ्या माहेरी पण आहेत सीताफळचं झाड. त्याची तर टेस्ट ना कुठंच येणार नाही, एवढं सुंदर आणि एवढी म्हणजे टेस्ट खूप सुंदर आहे त्याची. यांनी आणले पण थोडेफार बरे आहेत, खूप मोठे आहेत सीताफळ. बघूत आता हर्षू आल्यानंतर जायचं की नाही चाकूरला. 2 दिवस राहून रविवारी किंवा सोमवारी येता येईल. कारण सोमवारी तर अंशूच्या पण स्कूल सुरू होणार आहेत सोमवारपासून. हर्षूच्या तर ऑलरेडी सुरू झालेली आहे स्कूल. उद्या काय तो सॅटरडे आहे, त्याला सुट्टी पण असू शकते उद्याची. नाही नाही, उद्या हे आहे ना, हां सॅटरडेच आहे ना उद्या. आणि त्याला सुट्टी पण असू शकते. आणि अंशूचं काही टेन्शन नाही आहे स्कूलचं तेवढं. तर बघू काय होतंय ते. 2 दिवस राहून यावं, कन्फर्म काही नाहीये पण विचार चाललाय माझा. 2 दिवस जाऊन आलं ना, मुलं पण थोडेफार फ्रेश होतात, थोडंफार
म्हणजे एन्जॉय वगैरे करता येतं. इथं काय नुसती टीव्ही आणि बाकी दुसरं काहीच नाही. अंशूचं तुम्हाला दाखवते. टीव्ही पाहतोय ते बघा, ते बघा, बघितलं का अंशूचे नाटक. चला तर मी निघालेली आहे चाकूरला. आता वाजलेले आहेत 6. फायनली 2 दिवस जाऊन राहून यायचं आहे. तर बघूत आता तिथं गेल्याला. आईला माहिती नाहीये, आईला सरप्राईज आहे हे. तर चला भेटूया चाकूरमध्ये. आपण पॅकिंग वगैरे थोडीफारच केलेली आहे, जास्त काही नाही, 2 दिवसाचीच आहे. चला आपण जाऊया चाकूरला, माझ्या माहेरी. आणि लेकर एवढा त्रास दिलेत, भयंकर खूप त्रास दिलेत तिथं. तर मी एवढं मारणार आहे ना, लय मारणार आहे त्यांना. चला फायनली मी निघालेली आहे. इथे आम्ही बसमध्ये पोहोचलो आता. बघा गाडी एसीची भेटली आम्हाला. बरं झालं की टू व्हीलर जाण्यापेक्षा. हर्षी बसलाय तिथे. हे आलेत सोडायला आम्हाला. आम्ही अर्ध्या तासात पोहोचलो आता. चला फायनली निघालो. बाय. लाईट हर्षूला कसं लावलंय. इथं लाईट पण लागती. हे बघा. वा बाबा, अंशू लय चमकायलाय आता, तर लय चमकलाय. चला भेटूया चाकूरमध्ये आपण. अंशू बाय बाय. थांब, बाय करू नको, येऊ तर दे ड्रायव्हरला. आईला सरप्राईज द्यायचंय आपल्याला जाऊन घरी. कधी अंशू आईला सरप्राईज द्यायचं ना. इकडे बघ, इकडे बघ, इकडे तर बघ. आईला सरप्राईज द्यायचं. कोणाला? आपल्या आईला. आपण? हा, आपण चाललो माहित नाही ना. द्यायचं ना. हा, आपण गिफ्ट आहोत. अंशूला नाही कळत तेवढं, थोडंफार थोडं थोडं कळतंय. आपणच गिफ्ट आहो ना. चला चला फायनली आम्ही पोहोचलो चाकूर मध्ये. हे पहा आजीचं प्रेम, नातवाचं प्रेम बघा. अंशू बघा, नग नग म्हणणारा अंशू आता बघा कसा हसायलाय. हा हर्षूला माहितीये मोठी आजी. चला आम्ही आता जस्ट पोहोचलो. किती वाजलेत बघते आम्ही. थांब जरा, किती वाजले तर. चला तर 8 वाजलेले आहेत. 7:45ला आम्ही पोहोचलो. आता असाच गर्दा गोंधळ चालू असणार आहे 2 दिवस. बघा, अरे बघा, बघा आजीच्या मांडीवर. हा अंशू, अंशूला काय झालं. आजीच्या मांडीवर बसण्याची बघा, बसायला. इकडे माझ्याकडे ये, माझ्याकडे. चला आम्ही पोहोचलो फायनली. चाकूरला जावं की नको, जावं की नको म्हणण्यामध्ये. आता 2 दिवस फुल एन्जॉय करायचा, परत मग निघायचं. आता अंशूचं चाललंय रडणं. हे बघा, अंशूसाठी आजीनं काढलेला आहे खेळ. हे बघा गाडी. हे तर आमच्या लहानपणची गाडी आहे भैयाची माझ्या, बरं का. हे मला चांगलं आठवते, भैयानं आणलेली गाडी. अंशू झाला खुश. बघा आजीचा डबा बघा, पोह्याच्या डब्यात गोळ्या गोळ्या ठेवल्या आजीनं. अंशू आवडली गाडी. इकडं बघ, कोणती आवडली सर्वात जास्त, कोणती आवडली. सगळ्याच काढली आता ही नक्की. अगं माझी छत्री, छत्री सगळ्याच घेऊन जाणार आहे आता आम्हाला. आमच्या घरी कमी आहे ती, आता हे घ्यायचे आपल्याला. अगं माय टेम्पो ह्याच्यात तर बसून जातो अंशू आपण लातूरला. ह्याच्यात बसून जातो.
असली गाडी निघाली की कोणत्या की धमाल पिक्चर मध्ये आहे असली गाडी. अगं माय अंशूला गाड्या झाल्या. मी म्हंटल आपल्याकडेच लिहित काय की. अगं माय ऑटो बघ ऑटो ऑटो ऑटो. अंशूची लॉटरी लागली बर का. अरे काढू की नक्की या. अंशू ना इकडे तिकडे काढायला सगळे दरवाजे काढून. ही गल्ला राहायचा. गल्लाच नाही बघा. लहानपणच्या किती आठवणी आहेत आमचीच आहे ती सगळे खेळणी. आणि जपून ठेवली आहे लक्ष्म्याच्या. महादेव जरा अंशू खुश है ना. हाय तर फायनली आमचे जेवण वगैरे झालेले आहेत. हे आणि झोपलं नाही हे बघा. चला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला. फायनली मी आले माहेरी. अंशू काही मला ब्लॉगिंग करू देत नाही. चला मी इथेच माझा व्हिडिओ संपवते. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.